हाय गाईज, आज आपण राष्ट्रीय महिला आयोग अधिनियम 1990 ठीक आहे याच्यावरचे प्रश्न बघणार आहोत. तर सॉरी आपण याच्याबद्दल माहिती बघू की 31 जानेवारी 1992ला या आयोगाची स्थापना झालेली आहे. याच्यामध्ये एक अध्यक्ष आणि 5 सदस्य असतात. ठीक आहे. हा जो अध्यक्ष असते त्याची जी नियुक्ती राहते ते केंद्र सरकार करते. आणि सध्या विजया किशोर रहाटकर अपॉइंटेड ॲज अ चेअरपर्सन ऑफ द नॅशनल कमिशन फॉर वुमन. ह्या ज्या विजया किशोर रहाटकर आहेत ना, त्या सध्या अध्यक्ष आहेत याच्या. ठीक आहे, बरोबर लक्षात ठेवा. तो जो वरचा चार्ट आहे तो आपण सर्वात एंडिंगला घेऊ. आता पहिला प्रश्न, भारतीय राष्ट्रीय महिला आयोगाने विविध कक्षांची स्थापना केली आहे. पुढीलपैकी कोणते कक्ष आयोगाने स्थापन केलेले आहे? तर अनिवासी भारतीय कक्ष, ईशान्य भारत कक्ष, पश्चिम भारत कक्ष. तर पश्चिम भारत कक्ष नाहीच स्थापन केले त्यांनी. महिला सुरक्षा कक्ष आणि महिला कल्याण कक्ष. ठीक आहे, म्हणजे ABDE याचं उत्तर आहे. अनिवासी भारतीय कक्ष, ईशान्य भारत कक्ष, महिला सुरक्षा कक्ष आणि महिला कल्याण कक्ष. ठीक आहे. नेक्स्ट, हे नाही आहे, कामच नाही करत आहे. राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना रिकामी जागा या साली करण्यात आली 1992ला. जान 1992ला राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना करण्यात आली. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, राष्ट्रीय महिला आयोगाची खालीलपैकी कोणते कार्य आहेत? भारतीय संविधानाअंतर्गत महिलांशी संबंधित असलेल्या तरतुदींचा आढावा घेणे, महिलांसाठी वैधानिक उपाययोजना सुचवणे, महिलांच्या तुरुंगांना भेटी देऊन पाहणी करणे, महिलांशी संबंधित क्षेत्रामध्ये शैक्षणिक आणि उत्कर्षकारक संशोधन करणे. ठीक आहे. तर हे सर्व त्याचं उत्तर आहे. ही सर्व कार्य जी आहेत ना ती राष्ट्रीय महिला आयोगाची आहेत. नेक्स्ट, वरीलपैकी असत्य विधान ओळखायचं आहे आपल्याला. खालील विधाने पहा. राष्ट्रीय महिला अधिनियम 1990 कलम 3 नुसार राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना केली जाते. तर हे बरोबर आहे. आर्टिकल 3 नुसार राष्ट्रीय महिला आयोग जे आहे त्याची स्थापना केली जाते. ठीक आहे. बी, वेळोवेळी हाती घ्यायच्या मुद्द्यांच्या बाबतीत कार्यवाही करण्यासाठी आवश्यक असतील त्या समित्या नियुक्त करण्याचा अधिकार महिला आयोगाला आहे. हे सुद्धा बरोबर आहे. महिला संबंधित संविधानातील किंवा इतर कायद्यातील तरतुदींचा भंग झालेली प्रकरणे उचित प्राधिकरणासमोर नेणे हे महिला आयोगाचे कार्य आहे. हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे हे जे वरी सगळे जे वाक्य दिलेले आहेत ते कुठलंही वाक्य चुकीचं नाही. आपल्याला चुकीचं वाक्य ओळखायचं होतं. तर यापैकी एकही नाही हे याचं उत्तर आहे. ठीक आहे. नेक्स्ट, खालील विधाने पहा. आपल्याला आता काय ओळखायचं आहे? एक सेकंड, काय असा प्रश्न नाही. खालील विधाने पहा. ठीक आहे. राष्ट्रीय महिला आयोग ही संविधानिक घटना आहे. नो, इट्स नॉट अ संविधानिक. ही एक वैधानिक घटना आहे, वैधानिक संघटना आहे. वैधानिक संघटना आहे, संविधानिक नाही आहे. ते हे चुकीचं आहे. आयोगाच्या अध्यक्षांना केंद्र शासनाला उद्देशून आपल्या पदाचा कोणत्याही वेळी राजीनामा देता येते. हे बरोबर आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 याचं उत्तर आहे. ठीक आहे.
ऑप्शन क्रमांक 2. नेक्स्ट, महिला आयोगाची किंवा त्याच्या समितीची बैठक खालीलपैकी कोणत्या कालावधीत होते, म्हणजे कोणत्या कालावधीत घेण्यात येते. तर याची जी बैठक आहे ते आवश्यक असेल तेव्हा घेण्यात येते. ऑप्शन क्रमांक 4 याचं उत्तर आहे. एक सेकंड. खालीलपैकी कोणते महिला आयोगाचे कार्य नाही. महिलांना संविधानाद्वारे तरतूद करण्यात आलेल्या संरक्षण उपाययोजनांच्या संबंधित बाबींचे अन्वेषण व तपास करणे हे महिला आयोगाचे कार्य आहे. ठीक आहे. महिलांबाबतचे भेदभाव व अत्याचार यामधून उद्भवणाऱ्या समस्यांचा अभ्यास करण्याची किंवा अन्वेषण करण्याची मागणी करणे हे सुद्धा आहे. महिला वर्गावर परिणाम करणाऱ्या प्रश्नांचा अंतर्भाव असणाऱ्या न्यायालयीन प्रकरणाकरिता निधी पुरवणे हे सुद्धा आहे. नेक्स्ट काय, महिलावर अत्याचार करणाऱ्या संबंधित तरतुदी रद्दाबाबत ठरवणे हे चुकीचं आहे. ठीक आहे, रद्दाबाबत नाही ठरवता येत. तर ऑप्शन क्रमांक 4 याचं उत्तर आहे. हे कार्य नाही आहे याचं. ठीक आहे. नेक्स्ट, खालीलपैकी असत्य विधाने ओळखा. आता आपल्याला याच्यापैकी असत्य विधान ओळखायचे आहे. ठीक आहे. महिला आयोगाचे अध्यक्ष, सदस्य व इतर कर्मचारी हे लोकसेवक असतात हे बरोबर आहे. आपण वरती बघितलं होतं. ठीक आहे. महिलांवर परिणाम करणाऱ्या प्रमुख धोरणात्मक बाबींवर केंद्र शासनाला महिला आयोगाचा सल्ला घ्यावा लागतो हे सुद्धा बरोबर आहे. राष्ट्रीय महिला आयोग अधिनियम 1990 या अधिनियमाच्या उपबंध अंमलात आणण्याचा नियम करण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला आहे. नाही, हे चुकीचं आहे. ठीक आहे. सी चुकीचं आहे का ऑप्शनमध्ये? ऑप्शन क्रमांक 3. ओके. तर हे जे वरती दिलेले आहेत ना त्याच्यापैकी हा जो थर्ड सेंटेन्स आहे तो चुकीचा आहे. ओके, आपल्याला असं ते ओळखायचं होतं. नेक्स्ट, खालील विधाने पहा. 31 जानेवारी 1992 रोजी राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना करण्यात आली. हे आपण वरती बघितलं होतं. आयोगामध्ये 1 अध्यक्ष आणि 5 सदस्य असतात हे सुद्धा बरोबर आहे. ठीक आहे. आयोगाच्या अध्यक्षाची नियुक्ती राष्ट्रपती, सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश यांच्या सल्ल्याने करतात. नाही, हे चुकीचं आहे. आयोगाच्या अध्यक्ष यांचा कार्यकाल 5 वर्षाचा असतो. सत्य विधान ओळखायचं आहे आपल्याला. हे सुद्धा चुकीचं आहे. म्हणजे फक्त ए आणि बी बरोबर आहे. ठीक आहे. हे जे सेंटेन्स आहे ना, आयोगाच्या अध्यक्ष यांचा कार्यकाल 5 वर्षाचा असतो, तर यांचा 5 वर्षाचा नसतो, यांचा 3 इयर्सचा असतो किंवा वयाचे 65 वर्ष कंप्लीट होतपर्यंत. ठीक आहे. म्हणून हे सेंटेन्स चुकीचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट, खालील विधाने पहा. महिला आयोगाने सुचवलेल्या महिलांसंबंधित संरक्षण उपाययोजना हे केंद्र शासनावर बंधनकारक असतात. ठीक आहे. दुसरं आहे, महिला आयोगाला अन्वेषण करताना सत्र न्यायालयाला असलेले सर्व अधिकार वापरता येतात. ठीक आहे. तर हे दोन्ही चुकीचं आहे. महिला आयोगाने सुचवलेल्या महिलांसंबंधित संरक्षण उपाययोजना हे केंद्र शासनावर बंधनकारक नसतात. ठीक आहे. आणि महिला आयोगाला अन्वेषण करताना सत्र न्यायालयाला असलेले सर्व अधिकार वापरता येतात हे पण चुकीचे आहे. म्हणजे बोथ सेंटेन्स आर रॉंग. नेक्स्ट, राष्ट्रीय महिला आयोग अधिनियम 1990 याविषयी अयोग्य. प्रकरण 1 राष्ट्रीय महिला आयोग आहे. एक सेकंड.
याच्या आधी मी तुम्हाला थोडीशी इन्फॉर्मेशन देते, ठीक आहे. हा जो राष्ट्रीय महिला आयोग अधिनियम आहे, ठीक आहे, याच्यामध्ये कलम किती आहे आणि प्रकरण किती आहे. तर याच्यामध्ये एकूण 5 प्रकरण आहेत, ठीक आहे. 5 कुठे गेलं 5 प्रकरण आहेत, ठीक आहे. आता आणि आर्टिकल्स जे आहेत त्याच्यामध्ये एकूण आर्टिकल्स आहेत 17 आर्टिकल्स आहेत, ठीक आहे. आता मी तुम्हाला याच्याबद्दल इन्फॉर्मेशन देते शॉर्टमध्ये एकदम, ठीक आहे. आता आपण याच्यामध्ये बघितलं 5 प्रकरण आहे आणि 17 आर्टिकल्स आहेत. त्याच्यामध्ये जो पहिला फर्स्ट प्रकरण आहे ना, फर्स्ट प्रकरण आहे त्याच्यामध्ये प्रारंभिकची सगळी इन्फॉर्मेशन दिलेली आहे, प्रारंभिकची सर्व इन्फॉर्मेशन दिलेली आहे, ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये पहिला आणि दुसरा आर्टिकल येते पहिल्या याच्यामध्ये फर्स्ट प्रकरणामध्ये. आणि तुम्हाला मी नेहमी सांगितलं आहे जो सेकंडवाला जो आर्टिकल राहते त्याच्यामध्ये नेहमी डेफिनेशन असतात, तर याच्यामध्ये पण डेफिनेशनच आहे, ठीक आहे. आता दुसरा आपण हे बघू, जो दुसरा प्रकरण आहे सेकंड प्रकरणमध्ये काय माहिती आहे का, राष्ट्रीय महिला आयोग. याच्यामध्ये राष्ट्रीय महिला आयोग, ठीक आहे. त्याच्यामध्ये आर्टिकल 3 काय माहिती आहे का, राष्ट्रीय महिला आयोगाची घटना. आर्टिकल 4 काय आहे तर अध्यक्ष सदस्य यांचा पदावधी. आणि आयोगाची आर्टिकल 5मध्ये काय आयोगाचा अधिकार आणि अन्य कर्मचारी. आणि आर्टिकल 6मध्ये नाही का त्यांची सॅलरी आहे, ठीक आहे. आर्टिकल 6मध्ये त्यांची सॅलरी आहे. आणि आर्टिकल 7मध्ये म्हणजे जे विधिबाह्य ठरणार नाहीत त्या गोष्टी तिथे दिलेल्या आहे. आर्टिकल 8मध्ये नाही का समिती आहेत, ठीक आहे, समिती आहेत. आणि आर्टिकल 8मध्ये काय म्हटलं मी, समिती आहेत. आर्टिकल 9 काही कामाचं नाही. आता आर्टिकल मी तुम्हाला सांगितलं पहिलं प्रकरण होतं त्याच्यामध्ये काय पहिला आणि दुसरं कलम होतं. आणि जो दुसरा प्रकरण आहे ना त्याच्यामध्ये 3 कलम आर्टिकल 3 पासून तर आर्टिकल 9 पर्यंत होते. आता प्रकरण थर्ड जे आहे, प्रकरण तिसरं, त्याच्यामध्ये काय माहिती आहे का, त्याच्यामध्ये फक्त एकच आर्टिकल आहे, आर्टिकल 10, म्हणून ते तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. त्याच्यामध्ये आयोगाची कार्य आहेत. इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट, ओके. मग आपलं प्रकरण 4 चालू होते. प्रकरण 4मध्ये मग 10च्या समोरचे म्हणजे 11 ते 14 हे जे आहे ना प्रकरण 4मध्ये आहेत हे आर्टिकल. याच्यामध्ये जे सगळे लेखापरीक्षण वगैरे असते ना ते असते, ठीक आहे, आयोगाशी रिलेटेड. आणि मग लास्टचं प्रकरण मग आता कोणते आर्टिकल बाकी आहेत आपले 15 ते 17 हे प्रकरण 5मध्ये येते, ठीक आहे, 5th चॅप्टरमध्ये येते. तर याच्यामध्ये काय आहे रूल्स वगैरे आहेत, ओके. तर अशा प्रकारे हे सगळे मी तुम्हाला सांगितलं. किती टोटल 5 प्रकरणं आहेत म्हणजे 5 चॅप्टर आहे समजा. आणि त्याच्यामध्ये 17 आर्टिकल्स आहेत, ओके. आता यांच्या इथं काय म्हणलेलं आहे आपल्याला बघा. आता मी तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन दिली. आता हे क्वेश्चन यायला पाहिजे. प्रकरण 2 मध्ये राष्ट्रीय महिला आयोग आहे, हे बरोबर आहे, आपण बघितलं होतं. प्रकरण 4 मध्ये वित्त व्यवस्था लेखापरीक्षण हे सुद्धा बरोबर आहे, ठीक आहे, आपण बघितलं होतं. आणि प्रकरण 3 मध्ये केंद्र शासनाने आयोगाचा सल्ला घेणे. प्रकरण 3 मध्ये नाही, हे चुकीचं आहे, ओके. आपण आत्ताच मी तुम्हाला सांगितलं होतं प्रकरण 3 मध्ये फक्त एकच आर्टिकल आहे, आर्टिकल 10. आणि त्याच्यामध्ये पण काय आहे आयोगाची कार्य दॅट्स वाय हे रॉंग आहे, ओके. ऑप्शन क्रमांक 3. नेक्स्ट मी तुम्हाला नेक्स्ट क्वेश्चन आहे, हा लास्ट क्वेश्चन आहे.
राष्ट्रीय महिला आयोग अधिनियम 1990 मधील खालीलपैकी कोणते कलम हे आयोगाच्या समित्या संबंधित आहे? ओके, बघा आता आला ना. आता मी तुम्हाला सर्व सांगितलं. आणि हे बघ, तर हे मी आता वरतीच सांगितलं होतं की आर्टिकल 8 मीन्स समित्या. ओके, तर आपलं ऑप्शन क्रमांक 1 हे उत्तर आहे, आर्टिकल 8. ओके, नेक्स्ट. अरे संपले वाटते. ओके, तर अशा प्रकारे आपला हा जो चॅप्टर आहे त्याच्यावरचे प्रश्न संपलेले आहेत. पण तरी पण मी आता तुम्हाला एकदम म्हणजे शॉर्टमध्ये याच्याबद्दल आणखी एकदा सांगून देते, जे मी तुम्हाला वरती सांगितलं. कारण की त्याच्यावर प्रश्न विचारतील. हे सेंटेन्सवाले क्वेश्चन आहे, तेवढे विचारणार नाही TCS, पण वन लाईनर क्वेश्चन विचारते. आता बघा, 92 पासून स्टार्ट झालं ना. 92 ते 95 मध्ये जो पहिला आयोग स्थापन झाला होता, तेव्हा त्याच्या अध्यक्ष कोण होता आपल्याला असं विचारू शकते. पहिला अध्यक्ष कोण होता? पहिला जयंती पटनाईक. ठीक आहे. आणि सध्याच्या कोण आहेत? तर सध्याच्या आहेत विजया रहाटकर. आता हे बाकीच्या तर नाही विचारणार, पण मग विजया रहाटकरच्या आधी कोण होत्या हे विचारू शकते. तर त्या रेखा शर्मा होत्या 2018 पासून 2024 पर्यंत, आणि 2024 पासून विजया रहाटकर आहेत. ठीक आहे. आणि पहिल्या कोण होत्या? तर ह्या जयंती पटनाईक. ओके, हे इम्पॉर्टंट आहे. आता मी तुम्हाला परत एकदा सांगते. ठीक आहे. राष्ट्रीय महिला आयोग अधिनियम 1990 याच्यामध्ये एकूण 5 प्रकरणे आहेत. ठीक आहे. आणि टोटल 17 आर्टिकल आहेत. ठीक आहे. तर फर्स्ट प्रकरणामध्ये काय? आर्टिकल 1 आणि 2 आहे, ज्याच्यामध्ये डेफिनेशन आहे. ठीक आहे. सेकंड प्रकरणमध्ये काय आहे? राष्ट्रीय महिला आयोग. याच्यामध्ये ते आयोगाच्या म्हणजे काय म्हणते, अध्यक्ष, सदस्य, यांचा पदावधी, यांचे अधिकार, वेतन, रिक्त पदे, आयोगाच्या समित्या. म्हणजे याच्यामध्ये मग इम्पॉर्टंट आपण बघितलं क्वेश्चन कशावर विचारलं होतं, आर्टिकल 8 वर, की ह्याच्यामध्ये समित्या स्थापन करणे हे आहे. ठीक आहे. नेक्स्ट प्रकरण 3 याच्यामध्ये फक्त एकच आर्टिकल आहे, तो आर्टिकल आहे 10 नंबरचा, आणि त्याच्यामध्ये आयोगाची कार्य. ठीक आहे. तर ते तुम्हाला येऊन जाणार. नेक्स्ट आहे प्रकरण 4. प्रकरण 4 मध्ये लेख व लेखापरीक्षण हे आहे. ठीक आहे. आणि प्रकरण 5 मध्ये तर तुम्हाला माहिती आहे रूल्स असतात. ओके, तर अशा प्रकारे आपण बघितलं इन डिटेलमध्ये. तुम्हाला मी जे एंडिंगला सांगितलं ना, म्हणजे ते डायरेक्ट मी बेअर ॲक्टमधून सांगितलं की एवढे प्रकरण असतात आणि एवढे आर्टिकल्स असतात. ते आर्टिकल्स आता इन डिटेलमध्ये सांगायला गेले किती सारे आता आपल्याकडे कायदे किंवा हे आहेत. मग इतकं सर्व तुम्हाला पण लक्षात राहणार नाही, इतकं डिटेलमध्ये कोणी विचारणार पण नाही. ठीक आहे. ते एकदम बेसिक विचारतील, त्याच्यामुळे तुम्ही बेसिकच लक्षात ठेवा. आणि जर तुम्हाला म्हणजे सपोज इन डिटेलमध्ये तर विचारणार नाही, पण विचारलं तरी पण तुम्हाला आधी तर बेसिक माहीत पाहिजे ना. ठीक आहे. तर अशा प्रकारे हा व्हिडिओ आपण इथेच कंप्लीट करू. आणि तुम्हाला काही क्वेरीज असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका, आणि तुम्हाला समजते का नाही हे पण सांगा. ठीक आहे. नाहीतर मी फक्त सांगणार आणि त्याचा काही उपयोग होणार नाही. ठीक आहे. आणि तुम्हाला आणखी कशावर म्हणजे कोणता टॉपिक पाहिजे, आणखी तुम्हाला कोणता टॉपिक पाहिजे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका. ओके, मग आपण त्याच्यावर क्वेश्चन्स घेऊ. ओके, ठीक आहे. आणखी या टॉपिकवर एवढेच प्रश्न होते, आणि जे तुम्हाला मी एंडिंगला जो मुद्दा सांगितला तो सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. प्रकरण आणि त्याच्यामधले आर्टिकल्सवाला. ओके, सो नेक्स्ट लेक्चर घेऊ. थँक्यू.